ते हॉस्टेल नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाव संध्या क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आजचा ब्लॉग असणार आहे आमच्या रुद्राला सैनिक स्कूलला पाठवण्याचा. आमची रुद्राची शाळा आहे ना, जवळपास 300 एकरवर आहे. शाळा आणि हॉस्टेल सगळंच, कॅन्टीन सगळं तिथं एका जागीच आहे. आणि ते 300 एकरवर आहे. त्याचे हे गेट सुरुवात ते कंपाऊंड वॉल आहे ना, जे ताराचं कंपाऊंड आहे ते सुरू झालेलं आहे. आणि खूप मोठं हॉस्टेल आहे. शाळा पण खूप मोठी आहे. सगळं आज तुम्हाला पुढे दिसेलच हे पहा. आणि तिथं नवीन बांधकामसुद्धा चालू आहे आता अजून NDAसाठी. आणि हे इथं एंट्री गेट आहे. एंट्री गेटला इथे वॉचमॅनच्या तिथे एंट्री केल्याशिवाय कोणाला आज जाऊ देत नाहीत. आणि बाहेर येताना सुद्धा साईन मारून बाहेर यावं लागतं, कोणी आलं कोणी गेलं हे ठेवण्यासाठी. खूप स्ट्रिक्ट आहे इथं, सगळं स्ट्रिक्टपणे नियम पाळले जातात. लापरवाही बिलकुल नाही करतात कोणत्याही गोष्टीचं, कारण पूर्ण लेकरांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर असते. त्याच्यामुळं काहीच नाही हे करू देते नाही, म्हणजे निष्काळजीपणा बिलकुल नाही करतात ते. हे बा, गेट काढले जातात जायसाठी मध्ये. हे सगळं पूर्ण एरियात शाळेचंच आहे, हॉस्टेलचं. आणि इकडे हे पा, व्हाईट नेट म्हणजे ते ग्रीन नेट असते त्याच पद्धतीने व्हाईटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पॉली हाऊसमध्ये स्वतः यांनी भाजी उगवतात. आणि हे आहे रुद्राचं हॉस्टेल. आणि इथं आहे इंडोर स्पोर्ट्सचं रूम. आणि खूप परिसर मोठा आहे, सगळं जवळपास 300 एकरवर म्हणले ना अगोदर मी तसंच. आणि मला हे ना इथं खूप आवडले. हे झाडं एवढे छान मेंटेन केलेले आहेत ना ह्यांचे, जमिनीत लावलेले आहेत, खूप छान वाढले. आणि मेंटेनन्स बी किती छान आहे त्यांचं सगळं. आणि इकडं अजून नवीन बांधकाम चालू आहे, जवळपास इकडे चालू आहे, सळाखं वगैरे लावलेले आहे ते सगळं. आणि इकडं पॉली हाऊस आहे पहा, इथं भाजी उगवतात. आणि समोर जिथं दिसत आहे तिथं सुद्धा भाजी होते. मी अगोदर गेले होते पाहायसाठी शाळा, तेव्हा भाजी वगैरे लावलेली होती पावसाळ्यामध्ये. ते हॉस्टेल आणि इथं परिसर किती छान आहे. सगळं हिरवळ आहे, एकदम माळरानामध्ये आहे पूर्ण. आणि इथं हे जे व्हाईट शेड आहे, ग्रीन नेटचं शेड जे म्हणतात, त्याच्यामध्ये ह्यानीच भाजीपाला उगवतात. आणि इथं जे आहे इथं सुद्धा उगवतात ते पावसाळ्यामध्ये. इथं ग्रीन, आता हे उन्हाळ्यामध्ये बाहेर होणार नाहीत म्हणून ग्रीन शेडमध्ये उगवत असतील. जेव्हा स्कूल पाहायला आलो होतो पावसाळ्यामध्ये, तेव्हा अशीच एकदम इथं सगळं भाजीपाला वगैरे लावलेलं होतं. आणि इथं स्पोर्टची हॉल आहे. आणि हॉस्टेलची इमारत सुद्धा किती मस्त आहे पहा सगळं. आणि मध्ये पण सुद्धा सगळं शिस्त आहे, मी सगळं पाहून आलो. आणि पुढे दाखवेल मी तुम्हाला तसं. आणि त्याच्या पुढे जेवणाची कॅन्टीन आहे. आणि इकडं हे स्विमिंग पूल आहे. पुढं त्याची शाळेची हे आहे. इकडं तबेला आहे, घोड्याचं तबेला आहे, कुत्र्याचे हे आहे, काय म्हणतात त्याला, केज आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हे आहे हॉस्टेलमधलं बेडचं एरिया. तिकडलं ते बेडरूमचं बाथरूमचं एरिया होतं, हे बेडचं एरिया आहे पूर्ण. आपलं हॉस्टेलची मोठी रूम आहे, त्याच्यामध्ये 2 सेक्शनमध्ये बेड आहेत. आणि ते कॅबिन आहे जी सरांची व्यवस्थित, म्हणजे सर लक्ष ठेवतात तशी कॅबिन. आणि इकडची आहे हे शाळेची प्रशस्त इमारत आहे, एकदम छान. आणि इथं कमळ किती छान उगवलेले आहेत पहा. एवढ्या कडकडीत उन्हामध्ये सुद्धा किती छान याचं मेंटेनन्स झालेलं आहे. बघितल्यानंतर असं जवळ हातात घ्यायची इच्छा होते, पण तिथं काहीच हात लावू देत नाहीत. आणि इथं सगळं एक तर हे सैनिक स्कूल असल्यामुळे सगळं हे युद्धाचेच कुठं तिथे ते स्टिकर्स, लोगो, सगळं शिस्त होतं. आणि तिथलं मेन मला ते झाडाची खूप छान मेंटेनन्स होती. मला ते झाडाचं खूप आवडलं सगळं. वातावरण त्याच्यानं पॉझिटिव्ह राहतं झाडं कुठे दिसल्याच्या नंतर. आणि हे आहे आतलं, शाळेच्या आतली इमारत आहे.
एरिया खूप प्रशस्त होतं. हेच जे पुढे बसलेले आहेत ते व्हाईस प्रिन्सिपल आहेत. मग डायरेक्ट मला शूट घेऊ नये म्हणजे बरं वाटत नाही म्हणून मी लपून घेतलं, त्याच्यामुळे व्यवस्थित काही घेता आलं नाही. हे पहा किती व्यवस्थित सगळं झेंडा. आता हे कशाचे आहेत नाही माहिती मला. आपण जिकडं बघलं तिकडं मिलिटरीचेच सगळे माहिती, कोण म्हणजे कोण वीर होऊन गेले जवान, म्हणजे सगळ्यांचीच माहिती वगैरे तिथं छान व्यवस्थित लिहिलेली वगैरे होती तिथे. आणि हे स्विमिंग पूलकडे जाण्याचा रस्ता आहे. आमचं रुद्र सगळं आप्पाला मायला सगळं सांगत नेत होता सगळं दोघांना, आणि कुठं आवश्यकता पडली तर हात धरायचं. हे आहे स्विमिंग पूल. आणि इथले जे स्विमिंगमध्ये जे पार्टिसिपेट करतात ते पूर्ण नॅशनल लेवलपर्यंत सुद्धा गेलेले आहेत. आणि सगळं सविस्तर माहिती द्यायला पहा. आणि तिथं म्हणजे जे स्लोगन असतात ते एकदम छान छान होते कुठेही. आणि हे जेवणाचं एरिया आहे एकदम. म्हणजे सकाळी जेवताना काय म्हणायचं, दुपारी जेवताना काय म्हणायचं, रात्री जेवताना काय म्हणायचं, आणि कोणत्या फळाबद्दल भाज्याबद्दल सगळे व्यवस्थित माहिती होती तिथं. आणि सगळं जवळपास मी वाचलं पण कॅप्चर करणं झालं नाही. हे दुपारच्या वेळेस चवदनी कवळ घेता हाती घ्यायचे. सगळ्यांचं व्यवस्थित आहे तिथं. कोणत्या फळामध्ये किती विटॅमिन आहेत, किती मिनरल आहेत, कोणते जीवनसत्व किती आहेत, काय नाही, सगळं माहिती होते व्यवस्थित तिथे. आणि जेवायला सुद्धा एकदम मस्त होतं. जवळपास आपल्या घरीसुद्धा तेवढं व्यवस्थित दररोज होत नाही तेवढं व्यवस्थित असं तिथं होतं तिथं जेवायला. माय भवानीचे किती छान फोटो आहे तिथं. आणि इथले चेअर अलीकडे काढायचे, त्याच्यावरच बसायचे आणि मग फोल्ड मारून ठेवायचं असं. आणि आम्ही जेवण केलो तिथून, मग निघालो अजून पुढं इकडं बघायला. आणि इकडे कुठे काय आहे हे व्यवस्थित लेबल करून किती छान पाटी लावलेली आहे. आम्ही गेलो नंतर राम मंदिरात. इथं रामाची छान मस्त मंदिर आहे. स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज काय काय आहे ते सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि हे फ्रंट डोअर आहे आपल्या ज्या मेन गेट आहे शाळेचं, ते फ्रंट इथं मेन गेट तिकडून आहे. आम्ही अगोदर तिकडूनच गेलो, म्हणजे साईडच्या गेटवरून गेलो होतो. आणि हे पूर्ण ग्राउंड एरिया आहे. हे आहे ना महायुद्धातलं पंडित टँक आहे म्हणे, जे इथे आता सैनिक स्कूलच्या शाळेला त्यांनी दान करून टाकलेले आहेत. आणि जे व्हाईस प्रिन्सिपल आपल्याला जे भेटले ना, त्यांनी जे सोनिया गांधी आहेत त्यांचे NSG कमांडो होते ते अगोदर. त्याचे तिथं फोटो वगैरे सोबतचे होते, आम्ही पाहिलं. काही शूट वगैरे घेणं चाललं नाही, ते बरोबर वाटत नाही म्हणून काही घेतले नाही. म्हणजे सगळं व्यवस्थित, एकतर प्रशस्त इमारत आहे आणि सुसज्ज तिथले सर शिक्षक वर्गसुद्धा एकदम चांगले आहेत. आणि ते त्यांच्यावर सगळ्यावर निगराणी करण्यासाठी जे मिलिटरीतले ऑफिसर, रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांचीच तिथे नियुक्ती केलेली आहे. आणि हे आहे राम मंदिर. रामाची, लक्ष्मणाची आणि सीतामाची सगळ्यांची मूर्ती एकदम छान होती. बघण्यासारखी छान होती एकदम. मी नमस्कार करून त्यांना, तुमच्या स्वाधीन आमचे मूल इथं करत आहोत, तुम्ही त्यांचे रक्षण करा म्हणून प्रार्थना केल्या. आणि नंतर निघून येतात. म्हणजे एकदम डोळ्यात पाणी आलं होतं. कसं एवढं दाखवत होता मला रुद्र. त्यांना हसतच होता. आता नंतर मी आल्याच्या नंतर रडला असेल खूप, पण आमच्या पुढे खूप हसतच होता. मला ना डोळ्यात पाणी एकदम भरून आलं होतं. माझ्या पुढे स्ट्रॉंग आहे असं दाखवत होता, पण त्याला पण वाईट वाटतेच ना, किती केलं तरी एवढं दूर एक सगळं. आम्ही आज रुद्राला सोडून आलोत सगरोळीच्या सैनिक स्कूलला. आणि खूप त्रास झाला मला सोडून येताना. आजचा व्हिडिओ इथं संपवते. उद्या भेटू पुढच्या काहीतरी वेगळ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याचे मनापासून आभार, खूप खूप आभार. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय.